तर काय म्हणता मंडळी, आजचा व्हिडिओ थोडा आपल्या वेगळ्या टॉपिकवर आहे. आजचा व्हिडिओ आहे आभा आयडी. तुम्ही बऱ्याचदा हे नाव ऐकलं असेल मित्रांनो की आभा कार्ड, आभा आयडी. सो ते काय आहे आणि ते कसं काढायचं त्याचा आज आपण व्हिडिओ बघणार आहे. सो बघा, सर्वात आधी मी तुम्हाला सांगतो आभा कार्ड हे काय आहे. सो हे नाही का एक डिजिटल कार्ड असणार आहे जिथे तुमचा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड जो आहे ना तो मेंटेन असणार आहे. ठीक आहे, म्हणजे तुमच्या सर्व डिटेल लाईक तुम्ही कुठे ऑपरेशन वगैरे केलं किंवा कुठे हॉस्पिटलमध्ये तुमचं लाईक ऑपरेशन वगैरे झाले, ठीक आहे, किंवा तुम्ही लॅब रिपोर्ट्स काढले, तर तो सर्वांचा जो डेटा आहे ना तो एक मेडिकल रेकॉर्ड जो आहे तो एक डिजिटली स्टोअर केला जाणार आहे. त्याच्याने काय होणार आहे की बऱ्याचदा काय होतं की तुम्ही हॉस्पिटलला जाता, हॉस्पिटलला मागता तुमचा प्रिव्हियस जे डॉक्युमेंट्स आहे, जे कागदपत्र आहे दवाखान्याचे ते दाखवा. ठीक आहे, जे पेशंट आहे त्याच्यावाली हिस्ट्री चेक करण्यासाठी ते डॉक्युमेंट्स वगैरे मागता. सो ते सर्व वगळण्यात आलेलं आहे आणि आता त्यांनी एक डिजिटल हेल्थ रेकॉर्ड बनवून एक कार्ड बनवलेलं आहे ज्याच्यावर तुमचा डिजिटल हेल्थ रेकॉर्ड असणार आहे. सो हे कार्ड सर्वांनीच काढायचं आहे. इथे बघा एज लिमिट काहीच नाही तुमच्याकडे, फक्त काय पाहिजे एक एज लिमिट, याच्यात काहीच नाही, सर्वांचे हे कार्ड बनत असतं. सो ते कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगून देणार आहे आणि याचं ना मित्रांनो सर्वांनी काढायचं आहे, खूप जास्त बेनिफिट होणार आहे. काय की सरकारच्या बऱ्याचशा योजना जसं की आयुष्यमान कार्ड आहे ज्यामध्ये तुम्हाला 5 लाख पर्यंतचा मोफत विमा मिळतो, हेल्थ इन्शुरन्स. सो त्याचा देखील रेकॉर्ड आभा आयडीच्या हेल्पनेच मेंटेन केला जाणार आहे. सो अशा गव्हर्नमेंटचे जे काही वेगवेगळे इन्शुरन्स वगैरे क्लेम्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हेल्प होणार आहे. ठीक आहे, गव्हर्नमेंटचे किंवा अदर देखील. सो हे सर्व डेटा तुमचा ह्या आभा कार्डाशी लिंक असणार आहे. सो सर्वांनी हे कार्ड नक्कीच काढायचे. कसं काढायचं मी तुम्हाला सांगून देतो. तर बघा, आभा कार्ड काढण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी गुगलवरती सर्च करा आभा कार्ड. त्यानंतर तुम्ही काय करू शकता, इथे बघा एक लिंक आहे, क्रिएट आभा नंबर युझिंग आधार. इथे जायचंय तुम्हाला. ठीक आहे, इथे गेल्यानंतर पुढच्या स्टेप काय करायचं की इथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे. बघा, मी याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे, तुम्ही तिथनं डायरेक्टली ह्या पेजवर येऊ शकता. इथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे, जसं काही मी इथे टाकून देतोय. तर अशा प्रकारे इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. त्यानंतर इथे आय ऍग्री वरती टिक करायचंय. त्यानंतर इथे तुम्हाला सबमिट बटन प्रेस करायचं मित्रांनो. ठीक आहे, सबमिट बटन प्रेस केल्यानंतर इथे थोडा लोडिंग होईल आणि तुमच्या आधारशी जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती एक ओटीपी जाणार आहे. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकून द्यायचा आहे आणि इथे खाली जो नंबर लिंक आहे आधारला तो इथे टाकून द्यायचा आहे. जसं मी इथे नंबर टाकून देतो आधी. तर इथे तुम्हाला ओटीपी टाकायचा आहे आणि इथे मोबाईल नंबर टाकून द्यायचा आहे जो आधारशी लिंक आहे तो. ठीक आहे, त्यानंतर इथे नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे मित्रांनो. नेक्स्ट वरती क्लिक केल्यानंतर बघा, जर तुमचं आभा ऑलरेडी निघाला असेल तर इथे अकाउंट ऑलरेडी एक्झिस्ट येते. सो त्यानंतर तुम्ही ओके करायचंय. जर तुमचं आभा कार्ड बनलेलं नसणार तर नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला ईमेल टाईप करायचं ऑप्शन येतं मित्रांनो. ठीक आहे, ईमेल तुम्ही टाकला किंवा नाही टाकला काहीच अडचण नाही, तिथे स्किप करायचंय. त्यानंतर तुम्हाला काय करायचंय, पुढे तुमचं एक आभा ऍड्रेस ते बनवायला लावतं. तर तिथे तुम्ही कुठलाही आपला ईमेल ऍड्रेस सारखा एक ऍड्रेस टाकू शकता किंवा तुम्हाला ते खाली सजेशन देखील देतात, त्यापैकी एक सिलेक्ट करून तिथे तो आभा ऍड्रेस टाकून द्यायचा आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचे. त्यानंतर तुमचं असं एक आभा कार्ड रेडी होऊन जाणार आहे. त्यानंतर इथे डाउनलोड आभा कार्ड वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथे डाउनलोड करू शकता त्याला. ठीक आहे, आणि हे डाउनलोड करून तुम्ही याची प्रिंट देखील काढू शकता. सो अशा पद्धतीने तुम्ही तुमचं आभा कार्ड काढू शकता. जर तुम्हाला काही अडचण येते तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये टाका किंवा आपल्या टेलिग्रामला देखील तुम्ही तुमचे डाऊट विचारू शकता आणि सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ऍड केलेला आहे, तर तुम्ही त्या लिंक्स चेक करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.